हॅलो. चला तर बघूया आज आपण माझ्या पद्धतीने तूप कसं बनवते घरी. तर ही 2 आठवड्याची साई होती. जी मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतली थंड पाणी टाकून, आणि मग त्याचं जे लोणी येतं ते लोणी आपण कढईमध्ये ट्रान्सफर करू. असं करत सगळं आपण मिक्स केलेलं बॅटर आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये ट्रान्सफर केलं की गॅस चालू करायचा आणि ते बॉईल होऊ द्यायचं. सुरुवातीला थोडंफार ते हळूहळू मेल्ट होत जाईल, कारण ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना, ते हळूहळू मेल्ट होत जाईल. तुम्ही बघू शकता ते हळूहळू ते मेल्ट होतं आहे. इथं वरती फेस पण यायला लागतो, थोडं ते पातळ होतं, वरती फेस यायला लागतो. हळूहळू ते मेल्ट होतं आहे. त्याचं तेल वरती यूज तर आपल्याला ते आटवायचं. तुम्ही बघू शकता इथं वरती तेल आलं आहे, पण अजून आटवायचं आहे. हे जे पार्टिकल्स आहेत ना, ते पार्टिकल्स थोडे लाईट ब्राऊन होऊस तर आपल्याला त्याला ते आटवायचं आहे. त्याचं तूप वरती यायचं आहे. तुम्ही बघू शकता त्याचं तूप वरती आलं आहे, पण अजूनही आपल्याला ते आणि सारखं मेन म्हणजे ढवळत राहायचं, सारखं हलवत राहायचं. ते आता तुम्ही बघू शकता आपलं तयार झालं आहे. आपलं ते पार्टिकल्स ना ब्राऊन झालेत, आपलं तूप वरती आलं आहे. आपल्याला हे आपलं अगदी छान तयार झालं आहे हे तूप. तर दुकानासारखं म्हणजे शॉपसारखं आहे ना, आपल्याला ते बनवायचं दाणेदार, किंवा ते पिवळा कलर असतो ना तसा. तर मी थोडीशी हळद टाकली त्याच्यामध्ये. तुम्हाला टाकायचं टाका, नाही तर नका टाकू, ऑप्शनल आहे ते. तर ते आपलं तूप तयार आहे. थोडं गार झालं की मी ते गाळून घेतलं आहे, स्टीलच्या चाळणीने गाळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता, आणि आपलं तूप तयार आहे. तूप थंड झालं की ते अशा प्रकारे दिसतं. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू फॉर वॉचिंग.